मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 58, गाथा नंबर 40. गाथा पाठ. जो जीव हे उलहे विय विधी जग भव्य जेणे लिंगतय परिमंडयो तो परम पोहवे. जो कर्म कारण प्राप्त कर भव विधि जगत पैदा करे त्रयलिंग मंडित जीव परमात्मा शाश्वत अरे. आचार्य योगेंद्र देवव्यक्ती. परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य जो बहिरात्मा आहे त्या बहिरात्म्याला अंतरात्मा प्राप्त होईल. परमात्मा अवस्था प्राप्त होण्याचा मार्ग अशुद्धतेमध्ये शुद्धतेच्या निर्णयाचा मार्ग आणि हा जीव अनादी कालापासून राग द्वेषादी कालात आपला स्वभाव मानून स्वच्छंद रूपाने प्रवृत्ती करतो. अशा जीवाला आचार्य सांगत आहे हे पर्यायामध्ये सर्व जरी काही असतील तर तुझ्या द्रव्याच्या स्वभावामध्ये हे काहीही नाही. तो एक चैतन्य ज्ञान जाणणे मात्र एक आत्मा आहे, तेवढाच तू आहे, अन्य दुसरा कोणीही नाही. टीकार्थ. जो आत्मा ज्ञानावरणादी कर्मरूप कारणों को पाकर अनेक प्रकार के जगत को पैदा करता है, अर्थात कर्म के निमित्त से त्रस्त स्थावरूप अनेक जन्म धारण करता है. जे जीव स्वतःच्या अशुद्ध निश्चयनयाने आपले भाव कर्म करतो. भाव कर्माच्या निमित्ताने द्रव्य कर्म येतात. आश्रव होतो. आश्रवानंतर बंध होतो. बंधानंतर सत्ता होते आणि सत्तानंतर उद्याला येतात. आणि उद्याला आल्यानंतर नियमाने जशा प्रकारचे कर्म बांधलेले आहेत, जशा प्रकारचं नामकर्म बांधलेलं आहे, जशा प्रकारची गती बांधलेली आहे आणि जशा प्रकारचे वेग किंवा लिंग बांधलेलं आहे त्या त्या रूपाने तो स्वयमेव उत्पन्न होतो. त्याला उत्पन्न करणारे कर्म किंवा कोणी ईश्वर करता नाही हे सांगितलं. स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग इन 3 चिन्हों से सहित है. व्यवहारण्याने अणुत्तरित अत्यद्भुत व्यारण्याने त्रस्त स्थावर आहे. स्त्री, पुरुष आणि नपुंसक आहे. कोणचा नाही हे अणुत्तरित अत्यद्भुत व्यवहारणे शरीराच्या अपेक्षेने सांगितलं. शुद्ध निश्चयने से परमात्मा है. अशुद्ध निश्चयने से ग अभिवृत्तीने परमशुद्ध निश्चयनयाने हा आपला जीव आत्ता कसा आहे? परमात्मा आहे. परम म्हणजे श्रेष्ठ असा आत्मा आपल्या ज्ञानादी अनंत गुणाने युक्त अनादी अनिधन एक स्वरूप आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे भेद नाही. अर्थात अशुद्धपणे से परिणत हुआ जगत में भटकता है. इसलिए जगत का कर्ता कहाँ है? हाच आपला जीव राग द्वेषादी पुण्य पापादी परिणाम करतो आणि त्याच्यामुळे कर्म बांधून या जगामध्ये स्वयं भटकत आहे. म्हणून जगाचा कर्ता कोण झाला? ब्रह्मा.
ती लोक काय म्हणतात ब्रह्मा जगाचा कर्ता मानतात. आपण इथे काय म्हणणार अशुद्ध निश्चय नयाने. ब्रह्म म्हणजे ज्ञान. मग अशुद्ध निश्चयने आपलाच ब्रह्म आत्मा आपल्याच सृष्टीचा करता आहे, अन्य कोणी सृष्टीचा करता या ठिकाणी नाही. अशुद्धपणे रूप पर्णत्वा विभाग विकार परिणाम को हरता है, इथले हरता है. मग जो जीव स्वयमेव स्वतःच्या अशुद्ध उपादान रूपाने परिणमन करत होता, कुठे अशुद्ध निश्चय नयामध्ये अशुद्ध निश्चय नयाच्या अपेक्षेने तो स्वयं करता होता. तोच जीव परमशुद्ध निश्चय नयाच्या कारण परमात्म्याला विषय करतो, प्रामाण्यसहित प्रत्यक्ष ज्ञानाने जाणतो. तेव्हा तो काय करतो संवर निर्जर आणि मोक्ष या 3 परिणामाला तो प्राप्त करतो आणि संसाराचा काय करतो तो नाश करतो. आणि जो करता आहे अशुद्ध निश्चयनयाने तोच जीव त्या संसाराचा नाश करणाराही आहे. म्हणून अशुद्ध निश्चयनयाने करता आहे, अशुद्ध निश्चयनयाने हरता आहे. यह जीव ही ज्ञान अज्ञान दशा से करता हरता है और दूसरा कोई भी हरिहरादि करता हरता नहीं है. म्हणून हा जीव स्वयमेव पुण्य पाप रूपाने परिणमन करतो. तर आपल्या 4,84,00,000 योनीच्या गतीच्या परिणामाचा करता आहे. तो शुद्ध रूपाने परिणमन करतो, तर सर्व कर्माचा नाश करून मोक्षाचा कर्माचा हरता तोच आहे. म्हणून लोक काय म्हणतात गणपतीला करता हरता मानतात. तो करता पण आहे आणि हरता पण आहे. मग गणपती जे आहे जर तो करता हरता असला असता तर गणपतीचं वाहन कोण आहे उंदीर. त्या उंदराला कोणी मांजरांनी आत्तापर्यंत पकडायला नको. जी ज्या देवाला करता मानतात तोच देवाचा वाहन मूषक, त्याला तो वाचू शकत नाही. मग आता तो कसा विघ्नहर्ता आहे नाही. म्हणून ते गणपतीचं जे प्रतीक आहे ते काय सांगितलं गणपती. गंधराला गणपती म्हणतात. गण म्हणजे समूह. मुनींच्या समूहामध्ये जे श्रेष्ठ ते गणधर. व्यवहाराने गण म्हणजे मुनीचा समूह, त्यांच्यामध्ये जे श्रेष्ठ ते गंधर म्हटले गेले. हा अर्थ झाला. दुसरा गण म्हणजे गुण, अनंत गुणाचा समूह जो आत्मा आहे त्याला निश्चयाने गणधर म्हणतात. आणि हे गणपतीचं जे प्रतीक आहे ते काय आहे अनेकांताचं प्रतीक आहे. गणपतीची मूर्ती अनेकांताचं प्रतीक आहे. खालचा सगळा भाग मनुष्याचा आहे आणि वरचा भाग तिर्यंच्याचा पशूचा आहे. जे मनुष्याच्या विरुद्ध तिर्यंच आणि तिर्यंच्याच्या विरुद्ध मनुष्य म्हणजे काय झाले परस्पर विरोधी 2 धर्म एकाच वेळेला एका वस्तूमध्ये युक्ती आणि आगमाच्या जरी अविरोध रूपाने राहणे त्याला अनेकांतात्मक वस्तू म्हणते. सहस्रनामामध्ये
तुम्हाला नरसिंह नाव आहे. तर नावामध्ये नरसिंह आहे. अर्धनारी नटेश्वर आहे का? मग का म्हणलं अर्धनारी नटेश्वर. लोकांनी त्याची मूर्ती केली की नाही? काय दाखवलं? अर्धा शंकर आणि अर्धी पार्वती. जे काय दोन स्त्री आणि पुरुष याची मिळून त्यांनी अर्धनारी नटेश्वर, अर्ध नारी स्त्री आणि नटेश्वर म्हणजे पुरुष, अशा दोघांची मिळून त्यांनी काय केली? मूर्ती केली. मग अर्ध नारी नटेश्वर. मग अर्ध म्हणजे अर्धे, आरी नारी हे काय झालं? घाती कर्म. आरी म्हणजे घाती कर्म. ज्यांनी 4 घाती कर्माचा नाश केला ते अनंत भगवान अर्धनारी नटेश्वर आहे. म्हणजे बहिरंगात दुसरा कोणी नाही. नरसिंह. नर म्हणजे पुरुष आणि सिंह म्हणजे सिंहाचं मस्तक. मग तेही का सांगितलं? ज्या नराने, ज्या पुरुषाने सिंहासारखा पराक्रम करून 4 घाती कर्माचा नाश केला त्याला नरसिंह म्हणतात. जे वाचक शब्दातून वाच्य अर्थ जो मूळ आहे तो न घेता काय केलं सर्वांनी? त्या वाचक शब्दातून वाच्यार्थ एक एक देव नवीन नवीन तयार केले. काही ठिकाणी त्यांच्या मंदिरमध्ये अर्ध्या फेऱ्या इकडून मारतात, अर्ध्या फेऱ्या इकडून मारतात, पूर्ण मारत नाही. आपल्या इथं काय जण काय करतात? भक्तांबर म्हणता म्हणता वगैरे फेरी मारतात. भक्तांबर म्हणता म्हणतात. तुम्हाला म्हणायचं तर शांत बसून म्हणा, 2 मिनटं 5 मिनटं. पण बघता चालता चालता चालवला इर्यापत समिती पण अगदी बडबड करू लागला. ठीक आहे, प्रदक्षिणा तुम्ही 1 2 3 मारता ती गोष्ट निराळे. पण संपूर्ण भक्तांबर स्तोत्र फेऱ्या मारतच मारू लागला तर एक तर अस्थिरता आहे, एक इर्या समितीचं पालन होत नाही, शास्त्राचा अविनय होतो. हे जे आहे ते सगळं लक्षात ठेवायला पाहिजे. मग तसंही सहस्त्रनामामध्ये अनेक नामं येतात. मग त्या लोकांनी काय केलं? या शब्दाचा अर्थ काल्पनिक ब्रह्मा विष्णू महेश मानले. ब्रह्माचे आईबाप नाही, महेशाचे आईबाप नाही, विष्णूचे आईबाप नाही, गणपतीचे आईबाप नाही. मग बिगर माता पिताचे देव. आणि आपले तीर्थंकर पाहिले तर 10 भावापासून त्यांचे माता पिता पण सांगितले जातात, त्यांचा जन्म पण सांगितला जातो. आणि ते कसं स्वतःच्या आत्म्याचं ध्यान करून आंशिक शुद्धी प्राप्त करत करत ते आज परमात्मा झाले. मग त्यांचा ब्रह्मा कसा आहे? चतुर्मुख आहे. मग समोषणमध्ये भगवंताचं मुख 4 दिशेला दिसतं म्हणून चतुर्मुख ब्रह्मा. मग समोषणमध्ये भगवंताचं मुख 4 दिशेला दिसतं असतं, एक फक्त पूर्व दिशेला. जे समोषणमध्ये भगवान पूर्व दिशेला मुख असतं आणि 4 दिशेतून शिडीवरनं येणाऱ्या जीवाला 4 बाजूला त्यांचं मुख दिसतात. म्हणून या अरहंताच्या चतुर्मुख या शब्दाचा अर्थ त्यांनी एक ब्रह्म तयार केला. म्हणून आचार्य म्हणतात की आपणच करते आहोत आणि आपणच करता आहोत आणि आपणच हरता आहोत. म्हणून जगामध्ये कोणी ईश्वर करता हरता नाही.
ठीक, आम्ही ईश्वराला करता हरता मानत नाही, पण आम्हाला रागद्वेष परिणाम पर वस्तूला पाहून होतात. म्हणून आमच्या संसाराची कारणं परद्रव्याला माना. तर चालेल का? नाही. तिथेही तुम्ही कुणाला तर करताच मानू लागला. पुढे सांगतात की आमचे पुण्य आणि पापाचे परिणाम हे आम्हाला संसारामध्ये परिभ्रमण करण्यासाठी कारण आहेत, ते करता आहेत. तर आचार्य सांगतात तेही करता नाहीत. जे जगामधली कोणतीही वस्तू तुम्हाला 4 गतीच्या 84 लाख योनीमध्ये फिरवणारी नाही आणि तुमचा 4 गतीच्या 84 लाख योनीचा संसार नष्ट करणारा हरता कोणी नाही. तुम्ही शुद्ध भाव रूपाने परिणमन करताल तर तुम्ही तुमच्या संसाराचा नाश करू शकता. तुम्हीच पुण्यपाप रूपाने परिणमन करता तेव्हा तुम्ही तुमच्या संसाराचे करता हरता आहे. कोणत्या नयाने? अशुद्ध निश्चय नयाने आपण आपल्या संसाराचे करता धरता आहोत. अनुपचारिक अर्थभूत वर्णने ज्ञानावर्णादी 8 कर्माचे करता आहोत. अनुपचारिक अर्थभूत वर्णने ज्ञानावर्णादी 8 कर्माचे करता, आपल्या शरीराचे करता. उपचारित अर्थभूत वर्णे कुटुंबाचे पालन पोषण करतो, त्या अपेक्षेने कुटुंबाचे करता आहोत. आणि परमशुद्ध निश्चयाने माझा स्वभाव अकर्ता स्वरूप आहे. जे असं या ठिकाणी करता असताना सुद्धा अशुद्ध आत्मा अशुद्ध भावाचा करता आहे. एकदे शुद्ध आत्मा एकदे शुद्ध भावाचा करता आहे. पूर्ण शुद्ध भावाचा करता पूर्ण शुद्ध आत्मा आहे. पण परमशुद्ध निश्चयाने मी अकर्ता स्वरूप आहे. मी अशुद्ध भावाचाही करता नाही, एकदे शुद्ध भावाचा करता नाही आणि पूर्ण शुद्ध भावाचाही करता नाही. कारण द्रव्य, गुण आणि पर्याय यांचे प्रदेश एक आहेत. मग प्रदेश एक असताना सुद्धा द्रव्याचं लक्षण, गुणाचं लक्षण आणि पर्यायाचं लक्षण भिन्न आहे. प्रत्येक पर्याय आपल्या स्वतःच्या कारणाने, अंतरंग कारणाने उत्पन्न होते आणि आपल्या स्वतःच्या अंतरंग कारणाने मोक्ष प्राप्त होतो, नष्ट होते. म्हणून मी या पर्यायाचा सुद्धा करता नाही. भले पर्याय माझी आहे, माझ्या द्रव्यातून उत्पन्न झालेली आहे, माझ्या क्षेत्रात आहे, पण ती साधी शांत आहे. मी अनादी अनंत आहे. पर्यायामध्ये अशुद्धी आहे, एकदे शुद्धी आणि पूर्ण शुद्धी आहे. मी अनादी अनिधन शुद्ध आहे. या अपेक्षेने मी त्याचा करता हरता नाही. मी तर एक ज्ञाता स्वरूप आहे. यात सुद्धा याच्याने नाही सांगितले. पुढे 59 पानावर पूर्व में जो शुद्ध आत्मा कहता वह यद्यपि शुद्ध निश्चय से शुद्ध है. मग जो शुद्ध आत्मा आहे, पूर्वी आत्म्याचं स्वरूप सांगितलं, तो शुद्ध निश्चयाने शुद्धच आहे. जे आचार्य असं म्हणत नाही की शुद्ध निश्चयाने आत्मा अशुद्ध आहे, शुद्ध आहे. तो भी अनादि से संसार में ज्ञानावर्णादि कर्मबंध से ढका हुआ, वीतराग, निर्विकल्प, सहज आनंद, अतीन्द्रिय सुख के आस्वाद को न पाने से. मग असा शुद्ध आत्मा असताना सुद्धा
अनादिकालापासून ज्ञानावर्णादी 8 कर्माच्या बंधामुळे तो काय केलेला आहे, त्या आत्म्याला कर्म आवरण टाकतात का आत्म्याच्या गुणावरती कर्म आवरण टाकतात का आत्म्याच्या गुणाच्या पर्यायावरती आवरण टाकतात? मग आचार्य सांगतात आत्म्याच्या द्रव्याच्या गुणावरती आवरण टाकत नाहीत, द्रव्याच्या होणाऱ्या गुणाच्या पर्यायावरती आवरण टाकलं जातं. पावसाळ्यामध्ये सकाळी सूर्य उगवला आणि 1 तासानंतर ढग आले. मग ढग आल्यानंतर त्या ढगाने सूर्याला झाकून टाकलं का सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकलं का सूर्याच्या येणाऱ्या पूर्ण प्रकाशाला झाकलेलं आहे? सूर्याला पण झाकलेलं नाही, सूर्याच्या प्रकाशालाही झाकलं नाही, पण जेवढा येणारा प्रकाश होता त्या थोड्या प्रकाशाला रोखलेला आहे. आणि त्या ढगाच्या पुढे जाऊन जर पाहिलं तर सूर्याचा प्रकाश आणि उष्णता तिथे पूर्ण प्रगट आहे, तिथे कुठेही नाही. तसं इथे आचरतात कर्माकडून पाहताना काय हा आत्मा आवरणाने झाकलेला आहे. पर्याय गुणाची होते, पर्याय द्रव्याची होते, मग द्रव्याची गुणाची पर्याय होते. म्हणून म्हटलं जातं द्रव्यावरती गुणावरती पर्यायावरती आवरण आहे. का सांगितलं जातं पर्याय द्रव्याची होते, पर्याय गुणाची होते, म्हणून तिथे द्रव्यावरती गुणावरती आवरण आहे असं अभेज्ञाने अभेद उपचाराच्या अपेक्षेने म्हटलं जातं, तद्भावाच्या अपेक्षेने म्हटलं जातं. पण त्याच वेळेला अतद्भावाच्या अपेक्षेने द्रव्य आणि गुण याच्यावरती कधीही आवरण असत नाही. द्रव्याच्या होणाऱ्या गुणाच्या पर्यायावरती आवरण असतं. मग याला काय म्हणायचं, भेदवृत्ती नयाने पर्यार्थिक नयाने पर्यायावरती आवरण आहे, द्रव्यावरती आवरण नाही. जर पर्यायावरती जसं आवरण आहे तसं गुणावरती आणि द्रव्यावरती जर आवरण असले असते तर द्रव्य आणि गुण कुणालाही जाणवीत आले नसते. म्हणजे कथनचित काय सांगतात, पर्यायामध्ये अशुद्धी असताना सुद्धा तिथे द्रव्यार्थिक ज्ञाने शुद्ध निश्चयाने आत्मा निरावरण आहे, कर्माने रहित आहे. मग असा जो आत्म्याचा वितराग स्वभाव अतींद्रिय स्वाद त्याला अशा आत्म्याला न जाणल्यामुळे म्हणजे स्वतःच्या शुद्ध निश्चयाने आत्म्याचा जो स्वभाव आहे त्याचं ध्यान करत नाही, ज्ञान करत नाही, श्रद्धान करत नाही, अनुचरण करत नाही, म्हणजे संवर निर्जरा एकदेश मोक्ष अवस्था प्राप्त करत नाही. म्हणून आश्रव बंध जीव आणि अजीव तत्वाला हा आत्मा प्राप्त होत आहे. व्यवहारने अपेक्षा क्षेत्राचा स्थावर रूप स्त्री-पुरुष नपुंसक लिंगादी सहित होत आहे. जेव्हा कर्माने बांधले त्याला शरीर मिळतं, शरीराच्या ठिकाणी त्रस्थावर जीव असतात. जिथे त्रस्थावर जीव आहे तिथे 3 लिंग नियमाने त्या शरीराला असतातच. इथले
जगत करता कहाँ गया, कहाँ जाता है, इथले हाच आत्मा कसा आहे या आपल्या त्रस्थावर स्त्री पुरुष नपुंसकाचा करता है। दूसरों द्वारा कल्पित अन्य कोई भी परमात्मा नहीं है। ज्या अन्य सर्व लोकांनी मानलेली कल्पित ब्रह्मा विष्णू महेश असा कोणीही परमात्मा वरती शिल्लक नाही, दिसत नाही। कारण का? प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक व्यक्ती मानतात की जो जो शरीर धारण करतो तो तो नियमाने मरण करणारा आहे। आहे जो जो शरीर धारण करतो त्याचं त्याचं नियमाने मरण होतं, हे सर्व संप्रदाय मान्य करतो। असं असून सुद्धा आणि काय सिद्धांत केला? त्यांचे ब्रह्मा विष्णू महेश हे शरीराने सहित तर आहेत, पर त्यांचा कधीही मृत्यू होत नाही। याला काय म्हणतात? परस्पर विरोधी वचन झाले। इकडे तो जो जो शरीर धारण करतो तो तो मरणार आहे, त्याचा तो ब्रह्मा विष्णू महेश शरीरधारी पण त्यांचा मृत्यू होत नाही। याला काय म्हणतात? स्ववचन बाधित। मी जोरात ओरडून सांगू लागलो, आज माझं मौन नाही, मौन आहे। काय म्हणतील लोक? मौन आहे म्हणताना बोलायला आला। तसं ब्रह्मा विष्णू महेशाला शरीर आहे पण त्यांचा कधी मृत्यू होत नाही। स्ववचन बाधित झालं। मग त्यांनी जो मानलेला परमात्मा आहे, मग तो परमात्मा कसा आहे? अशरीरी मानला समजा। मग अशरीरी परमात्मा त्यांनी मानला। मग जो अशरीरी परमात्मा आहे, केवळ ज्ञानी आहे, त्याला हस्तपाद आदी काही नाही, शरीर म्हणजे अंग उपांग नाही। मग असा शरीराने रहित अंग उपांगाने रहित परमात्मा सृष्टीला निर्माण करतो। काय झालं? ज्याला शरीर नाही, हात पाय डोळे पोट पाड छाती आदी काही नाही, आणि तो सृष्टीला निर्माण करतो। मग आजपर्यंत आपण जेवढ्या वास्तू पाहिल्या त्या सर्व वास्तू कोणीही बनवलेलं नाही, आणि वास्तू तयार झाली असं कधी होईल का? जर आपल्यासमोर जे घरं बनले त्याला तर आपण कोणी करता दिसलेलं आहे, पण मानलं की जे पूर्वीचे झालेले आहेत तर आम्हाला दिसत नाही कोणी करता, म्हणून त्याला करताने रहित मानलं तर चालेल का? आज ज्या वस्तू तुम्हाला कोणी कर्त्याच्या घरी दिसतात, मग भूतकाळामध्ये ज्या ज्या वस्तू असतील त्याचाही कोणीतर कर्ता असेल, आणि वर्तमान काळामध्ये जो कर्ता आहे तो हस्तपादाने सहितचा तो कर्ता आहे, आणि भूतकाळामध्ये जो असेल तो पण हस्तपादाने सहित असेल तर तो कर्ता असेल, आणि भविष्य काळामध्ये घर आदी जे काही बांधकाम होईल त्यालाही हस्तपादाने सहित व्यक्तीच करता असेल। मग शरीर नाही, इंद्रिया नाही, हस्तपाद नाही, आणि सृष्टी बनवू लागला तर हे शक्य होत नाही। म्हणून तिथे 12 भावनेमध्ये एकत्र भावना का सांगितली? जीव एकटा जन्मतो, एकटा मरतो, एकटा सुख दुःख भोगतो, आणि एकटा जीव मोक्षाला जातो। जे दुसरा कोणी तिथे जन्मत नाही, मरत नाही, त्याचं सुख दुःख भोगत नाही, आणि दुसरा तो स्वतः केलेला जीव मुक्तीला जातो, दुसरा त्याला कोणी मोक्षाला नेत नाही।
म्हणून सांगितलं की आचार्य जी आपल्याची कल्पना आहे, कोणी परमात्मा आहे तर ती कल्पना श्रद्धा ज्ञानातून काढा. यह आत्मा ही परमात्मा की प्राप्ति के शत्रु तीन वेदों त्रिलिंगादि के माध्यम से उत्पन्न हुए रागादि विकल्प जालों को निर्विकल्प समाधि में निर्समाधि से जिस समय नष्ट करता है, उसी समय उपाधि रूप मोक्ष सुख का कारण होने से उपादेय हो जाता है. मग काय करण्याचं, हा आत्मा माझाच आत्मा काय करतो, त्याचे शत्रू प्राप्तीचे तीन वेदाच्या प्राप्तीच्या द्वारे राग द्वेष विकल्पाला उत्पन्न करतो. स्त्रीलिंग पुरुषलिंग आणि नपुंसक लिंगाच्या द्वारे राग द्वेषाची उत्पत्ती होते. आणि तोच आत्मा जेव्हा निर्विकल्प समाधी आपल्या निर्वेद स्वभावरूप आत्म्याला जाणतो, ध्यान करतो, तेव्हा त्या ठिकाणी काय करतो, या तीन लिंगाला नष्ट करून निर्वाणाला प्राप्त होतो. तुमच्यावरची तत्वासूत्र आहे का? 10व्या अध्यायामध्ये सिद्धाचे किती भेद केले? 12 का 10? शेवटचं सूत्र 9वं सूत्र काय सांगितलं? क्षेत्र, काल, गती, लिंग, तीर्थ, चारित्र, प्रत्येक बुद्ध, बोधित, अवगाहना, ज्ञान अवगाहन, अंतर, संख्या, अल्पभूत्व, साध्याः. मग यामध्ये लिंग घेतलं की नाही? लिंग किती प्रकारचे? हे 3 लिंग, स्त्रीलिंग, पुरुषलिंग आणि नपुंसक लिंग. या तिन्ही लिंगाचा नाश करून मोक्ष होतो. काय होतं? तिन्ही लिंगाचा नाश करून मोक्ष होतो. एक. आता 3 लिंग आहेत, त्यामध्ये स्त्रीलिंगामध्ये आणि नपुंसक या लिंगामध्ये मोक्ष होईल का? होत नाही. मग इथे लिहिलंय आचार्याने, लिंगाने, तिन्ही लिंगाने मोक्ष होतो. तिकडे सांगतात की स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंगाने मोक्ष होत नाही. मग नपुंसक लिंगाने का मोक्ष होत नाही? तर नपुंसक लिंग जीवाचे परिणाम संक्लेश असतात, तीव्र संक्लेश असतात. कारण का? नपुंसक लिंगाला धारण करणारा जीव स्त्रीलाही भोगू शकत नाही, पुरुषालाही भोगू शकत नाही. म्हणून त्याच्या परिणामामध्ये संक्लेशता तीव्र जास्त असते. म्हणून त्याला त्यांनी या 3 वेदाची उपमा देताना त्रिवेद, पुरुषवेद आणि नपुंसक वेद या तिघाला उपमा देताना उदाहरणं कोणते दिले तत्वासूत्रात? त्रिवेद, पुरुषवेद आणि नपुंसक वेद. त्याला उदाहरणं देताना अग्नीचे उदाहरणं दिलं. मग कोणत्या अग्नीचं उदाहरण दिलं? पुरुष वेदाला पूर्ण समान वाळलेलं गवत काचा लगेच जळून नष्ट होतं, तसा पुरुषवेद नष्ट होतो. स्त्रीवेदाला गौरीच्या अग्नीची उष्णता, बहिरंगातून काही दिसत नाही पण आतमध्ये तिथे उष्णता असते. नपुंसकाला विटेची उपमा दिली. वीट भट्टीमधून काढली, त्याला तुम्ही ठेवलं तर बहिरंगामधून काही दिसत पण आत उष्णता भरपूर असते. मग तसा नपुंसक लिंगी जीव तो कधीही त्याची विशुद्ध परिणाम नसतात. म्हणून तो 5व्या गुणस्थानापर्यंत राहू शकतो. शुल्लक आयलक
पण 6वं 7वं गुणस्थानाला तो प्राप्त होऊ शकत नाही. हे आपल्या तांत्रकर्माचे फळ आहे. आपण विवाह केला की नाही, विवाह केल्यामुळे संतती झाली, मग संततीला बोलवलं, मग ते आले की नाही, कोण अंतराय करून कोण बांधले नाही, आपणच बांधले. आपण ब्रह्मचारी राहिलो तर महाराज मुला तर कोण आलं असतं का? म्हणजे आपलंच कर्म हे शिकायचं आपल्याला. की भगवान पुढे मनुष्य जन्म मिळाला की वयाच्या 8व्या वर्षी दीक्षा घेऊन निघून जाऊ दे मला, हे राहत नाही, अंतराय राहत नाही ते. मग तिथे सांगितलं, म्हणून तो 5व्या गुणस्थानापर्यंत राहू शकतो. आणि अशा नपुसकाला शेवटच्या संलेखनाच्या शेवटच्या क्षणाला दिगंबर दीक्षा दिली जाते. पण दिगंबर दीक्षा देऊन नपुसक लिंगाला तिथे दिलं जात नाही. म्हणून दीक्षा देताना मुनिराजांची मेडिकल टेस्ट केले जाते. हा नपुसक आहे का पुरुष आहे? तर पुरुष असेल तर देणार, नपुसकाला तर देत नाही. आपण शाळेमध्ये होतो त्यावेळेला परीक्षा घेत होते पुरुषाचे, खोका. मग कपडे काढणार आणि खोकाला सांगणार. मग खोकलं की त्यांना जे काय बघायचं ते बघत होतं. मग तसं दीक्षा देताना सुद्धा तो पुरुष आहे का नपुसक आहे बघणार. नपुसक असते तर देणार नाही. आणि नपुसकाला दीक्षा गेली तर परत संघामध्ये सगळे प्रॉब्लेम होतात. मुलाचा मुलाचार बघत सगळं दिलेला आहे. म्हणून त्याला द्यायचं नाही, पुरुषाला द्यायचं. मग पुरुषाला दीक्षा देताना परत त्याच्यामध्ये नियम आहे. पुरुष असेल, लिंग अति जास्त लांब असेल तर द्यायचं नाही, अति मोठं असेल तर द्यायचं नाही, चामडी बाहेर असेल तर द्यायचं नाही. हे सगळे नियम आहेत. आणि आज असे काही आहेत की चामडी बाहेर गेलेल्या आहेत, त्याच्याला दीक्षा दिलेल्या आहेत. आगमात निषेध आहे. पण आगम सगळे वाचतात, वाचतात, सांगतात आणि अशी दीक्षा देऊन आज बसलेले आहेत. एका महाराजांच्या संघा, मला स्वतः एका महाराजाच्या संघामध्ये विहाराला चाललो होतो आणि त्यांच्या संघामध्ये एक नपुसक होतो. आणि ते जाता जाता पिंची दुसऱ्याच्या लिंगाला मारत होते. विचारलं, असं का? असं आहे. तुम्हाला संघ वाढवायचा आहे का आचार्यांनी सर्वज्ञांनी सांगितलेली परंपराने चालायचं आहे? आज काही विवेक कुठे राहिला नाही. म्हणून त्यांना तिथे ती दीक्षा देण्याचे सुद्धा हे सगळे नियम आहेत. मग ते तुमचा वडील असो, भाऊ असो किंवा कोण असो, ज्याच्यात बसत नाही त्याला तुम्हाला देणं योग्य नाही. मग इथे स्त्रीलिंगाला 5व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकते, त्यांना दीक्षा देता येते. आरिकेला उच्चाराने महाव्रती म्हटलं, उपचाराने त्यांना 105 आणि महाराजांना 108. तीन कोणते आहेत? वस्त्र, पात्र आणि हातामध्ये 3. मग त्यांना सुद्धा, माताजींना सुद्धा आरिका असेल तर आता शेवटचा थोडी घटका राहिलेली आहे. तर बंद खोलीमध्ये पूर्ण वस्त्र काढायला परवानगी आहे, तिथे कुणाला परवानगी नाही. शेवटचा थोडा वेळ राहिला असेल तर त्या आरिकेचे सुद्धा संपूर्ण वस्त्र काढून त्यांना महाव्रत उपचारणे म्हणून संलेखनात दिली जाते. आणि ती केव्हा? शेवटचा काही क्षण असताना त्यावेळेला. हां, तुम्हाला जर विशुद्धी वाढली असेल तर तुम्ही एकांतात खोलीमध्ये सर्वांचे दरवाजे बंद करून तुम्ही वस्त्र काढून सुद्धा ध्यान करू शकता. तेवढ्या वेळेला, ध्यानाच्या सामायिकच्या वेळेला. इतर वेळेला समाधी नंतर मग वस्त्र तुला प्रदान करायचं की फक्त ती थोड्या वेळा काळापर्यंत तिथे वस्त्र काढले
परत समाधी झाली की परत वस्त्र त्यांना परिधान करायचेच आहे. मग असे माताजी शुल्लिका जरी असतील तरी ते एकांत स्थानामध्ये तिथे दरवाजे खिडक्या सगळे बंद असतील तर ते स्त्रीसुद्धा वस्त्र काढून ध्यान करू शकते. पण वस्त्र काढून ध्यान केलं तरी 6व्या-7व्या गुणस्थानाची वितरागता प्राप्त होत नाही. कारण 2 कषायाच्या चौकडीचा सद्भाव आहे आणि मुनिराजांना 3 कषायाच्या चौकडीचा सद्भाव आहे. मुनी ध्यानस्थ बसलेले आहेत. प्रथमानुयोगमध्ये शेतकरी पाहतो की थंड पडलेली जास्त आहे आणि तो त्यांना शाल पांघरतो. मग मुनिराजाला शाल पांघरली वस्त्र तर त्यांच्या 3 कषायाच्या चौकडीचीच वितरागता आहे वस्त्र पांघरून. आणि माताजी 3 वस्त्र काढून 2 कषायाच्या चौकडी शुद्धी आहे. आणि यांची जेवढी स्थिरता आहे तेवढी तिथे स्थिरता असणार. मग सांगितलं नाही का? सांगितलं. तुम्हालाही गृहस्थीला जर असेल तर तुम्ही सामायिक वेळेला वस्त्र काढून बसू शकता. बसण्याला बंदी नाही, पण वितरागता शुद्धी तेवढी येणार नाही. मग तेवढी शुद्धी येत नाही म्हणून वस्त्र काढून तुम्हाला बसण्यात बंदी नाही. तुम्ही काढूनसुद्धा तुम्ही सामायिक करू शकता. आणि आज ही दृढता वाढली तर पुढे काय होईल? एक दिवस परिणामामध्ये विशुद्धी वाढते. पण स्त्रीलासुद्धा किती सांगितलं? 5व्या गुणस्थानाच्या वर आरिका जाऊ शकत नाही. मग स्त्रीला मोक्ष होतो का? मग जो पुरुष आहे, पुरुष लिंगाला धारण करणाऱ्या जीवाला मोक्ष होतो. मग लिंगाच्या अपेक्षेने पुरुष वेद पाहिजेल. वेद पुरुष, लिंग पुरुष आणि वेद तिन्ही चालतील. नपुंसक वेद, पुरुष वेद आणि स्त्री वेद या भाव 3 वेदामध्ये मोक्ष होतो. द्रव्य स्त्री आणि नपुंसकामध्ये मोक्ष होत नाही. द्रव्य पुरुषामध्ये मोक्ष होतो. पण भाव वेद तिन्हीही असू शकतात आणि ते तिन्ही भाववेद असतात. स्त्री, नपुंसक आणि पुरुष. भाववेद हे जीवाचे परिणाम आहेत. ते तिन्ही असू शकतात. मग तिन्ही वेद कितव्या गुणस्थानापर्यंत असतात? अपगत वेदी 9व्या गुणस्थानाच्या पहिल्या का 3ऱ्या-4थ्या भागापर्यंत वेद असतात. तिन्ही वेद, स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसक, भाव. आणि जेव्हा अपगत वेदी होतो तेव्हा तिन्ही वेद संपलेले आहेत. मग तिन्ही प्रकारच्या वेदाच्या अभावामुळे मोक्ष होतो. पण श्रेणी चढत असताना समजा 3 जीव आहेत. 3 जीव छपक श्रेणीवरती आरूढ आहेत आणि आरूढ असताना तिन्ही जीव पुरुष आहेत. लिंगाने पुरुष लिंग आहे आणि अंतरंगामध्ये एकामध्ये त्रिभाववेद आहे. एकाचे पुरुष आणि एकात नपुंसक भाववेद आहे. मग भाववेदाच्या अपेक्षेने 3 वेद, द्रव्यवेदाच्या अपेक्षेने पुरुष आहे आणि हे तिघे 9व्या गुणस्थानापर्यंत येतात. तिथेपर्यंत तिन्ही वेदाचा सद्भाव आहे. पुढे अपगत वेदी होतात. अपगत म्हणजे नाहीता वेद संपला. अपगत वेदी होतात तेव्हा केवळ ज्ञान प्राप्त होतं. मग केवळ ज्ञान प्राप्त झालं, मोक्ष झाला. मोक्ष होण्याच्या अगोदर अरहंत अवस्था होती आणि त्या अरहंत अवस्थेमध्ये श्रेणी चढण्याच्या वेळेला 9व्या गुणस्थानापर्यंत वेद होता. मग भूत नैगम नयाने तिन्ही वेदामध्ये भाव, तिन्ही वेदामध्ये मोक्ष होतो. पण द्रव्य पुरुषाशिवाय मोक्ष होत नाही. म्हणून ते वेद सांगितला तरी भावाच्या अपेक्षेने तिन्ही वेद घ्या.
द्रव्याच्या अपेक्षेने पुरुष लिंग आणि भावाच्या अपेक्षेने तिन्ही वेदांनी मोक्ष होतो. पण हा नय कोणता आहे? भूत नैगमनय आहे. भूत नैगमनयाने या 12 प्रकारे जीव मुक्तीला गेले. वर्तमान काळामध्ये 12 प्रकारच्या वेदाने विधेय क्षेत्रामध्ये मोक्षाला जातात आणि पुढे भविष्य काळामध्ये भरत आणि ऐरावत क्षेत्रामध्ये जेव्हा चतुर्थ काल येईल तेव्हा भावी नैगमन्याने इथून सुद्धा या 12 प्रकारच्या वेदातून 12 प्रकारच्या भेदातून जीव मुक्तीला जाणार आहे. पण मुक्तीला जाताना हे सगळे कारणं सांगितले तरी मुक्तीला जाणाऱ्या जीवासाठी मूळ कारण काय? चौथं शुक्ल ध्यान आहे. विप्रत क्रिया निर्वर्तनी राहिलेली योगाची जी क्रिया होती त्या योगाच्या क्रियेचा पूर्ण आभाव झाला तेव्हा मोक्ष होतो. पण हे भूत नैगमन्याने अनुपचरित तत्सद्भूत विवरणाने पुरुषलिंग अशुद्ध निश्चयनाने भावकर्म 3 प्रकारचे हे त्या नयाच्या अपेक्षेने आचार्यांनी त्या ठिकाणी कथन केलेलं आहे. म्हणून आपणाला पाहताना सर्व या अनेक प्रकारच्या दृष्टीने तिथे जर पाहिलं तर काय होतं? कुठेही बाधा उत्पन्न होत नाही. म्हणून अशा स्वतःच्या निर्विकल्प समाधीमध्ये ज्या वेळेला आत्मा राहतो तेव्हा त्याला सर्व कर्म नष्ट होतात. उसी समय उपादेय मोक्ष सुख का कारण होने से उपादेय हो जाता है. मग या मोक्ष सुख झालं कार्य आणि मोक्ष सुख या कार्याचं कारण कोण आहे? शुद्ध आत्मा, ज्ञान आनंद स्वभावस्वरूप, ज्ञान सुख स्वरूप मोक्ष स्वरूप आत्मा कारण परमात्मा त्याच्या ध्यानामुळे पर्यायामध्ये कार्य मोक्ष सुखाची उत्पत्ती होते. म्हणून आचार्यांनी कार्याची मुख्यता दिली नाही. कारणाला ग्रहण करा, कारणाचं ध्यान करा, कारणाचं चिंतन मनन करा तर नियमाने कार्य उत्पन्न होणार आहे. दीपा, तुम्ही इथून आता घरी जाणार, तुम्हाला कोण डबे आणून देणार का भोजनाचे? मग तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे. मग तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे. पहिले कार्य करता, नंतर कारण सामग्री गोळा करता. काय करतो? म्हणजे पहिल्यांदा कारण सामग्रीला गोळा करतो. मग कारण सामग्री का गोळा करतो? कार्य जे आपल्याला काम माहीत आहे. जे कारण सामग्री आहे तीच कार्यरूपाने परिणत होणार आहे. जी कारण सामग्री आहे तीच कार्यरूपाने परिणत होणार आहे. मग कार्यासाठी कारण गोळा करतो. मग एक द्रव्यामध्ये कारण आणि कार्य आणि 2 किंवा अनेक द्रव्यामध्ये कारण आणि कार्य. तुम्ही इथून गेल्यावर कुकर लावणार. मग कुकरमध्ये पाणी डबे घेऊन त्याच्यात पाणी ठेवून टाकलं. आता ते तांदूळ आणि डाळ काय होणार आहे? शिजणार आहे. म्हणजे कठीण अवस्था सोडून नरम अवस्था डाळ आणि तांदूळ धारण करणार आहे. करा. मग ते पात्रामधलं पाणी, त्याच्यामध्ये ठेवलेलं, कुकरमध्ये ठेवलेलं पाणी, त्याच्यामध्ये आत ठेवलेली जाळी, अग्नी, गॅस, लायटर, हे सगळे
शिजणार आहेत का? हे सगळ्या वस्तू शिजणार आहेत का? पण ते बहिरंगामध्ये कारण, मग बहिरंग कारण आणि अंतरंग कारण काय सांगितलं? तर स्थूल रूपाने अंतरंग उपादान आणि बहिरंग निमित्त याच्या सद्भावात कार्याची उत्पत्ती होते. मग अंतरंग कारण आणि उपादान आणि बहिरंग निमित्त याच्या सद्भावात अंतरंग उपादान कार्यरूपाने परिणत करतं. बहिरंग निमित्त कार्यरूपाने परिणत होत नाही. पण इथे कार्य होताना या सर्वांची निमाणे आवश्यकता आहे. पण हे प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्यामध्येच कार्य करतं, अन्य दुसऱ्यामध्ये कार्य करत नाही. गॅसचा अग्नी आपल्या क्षेत्रामध्ये पेटलेला आहे, मग त्याचं पात्र कुकर गरम झालं का नाही? आता कोण केलं व्यवहाराने? अग्नीने. निश्चयने पात्र स्वतः गरम झालं का अग्नीने? व्यवहाराने अग्नीमुळे पात्र गरम झालं. निश्चयने स्वतः झालं का नाही? स्वतः झालं की नाही? त्या पात्राने आपला शीत स्वभाव सोडून उष्ण रूपाने कोण परिणत झालं? आता स्वतः झालं की नाही? अग्नीने केलं का? नाही. अग्नीच्या निमित्तात कुकर गरम झालं, कुकरमधलं पाणी गरम झालं, डब्यामधलं पाणी गरम झालं, पण शिजले तांदूळ आणि डाळ. मग कार्याचा उपादान करता कोण आहे? डाळ आणि तांदूळ जे आहे कार्याचा उपादान करता 100% ते आहेत. आणि बाहेरची सगळी सामग्री निमित्त 100% आहे. पण ते निमित्त सामग्री आपल्या आपल्यामध्ये कार्य करते. निमित्त सामग्री उपादानमध्ये काही कार्य करत नाही. मी बोलत आहे, तुम्ही कानाने ऐकता नाही. मग तुम्हाला जे ज्ञानाचा उघाड होतो समजतं, ते मी तुम्हाला समजत आहे का तुम्ही स्वतः समजून घेता? तुम्ही समजता. या अपेक्षेने कार्य तुमच्यामध्ये आहे की नाही? मग तुम्हाला ज्ञानाचा शोषण होण्यासाठी तुमचा आत्माच तुम्हाला कारण आहे, मी खरं कारण नाही. मी, माझे शब्द, जिनवाणी, प्रकाश हे सगळे निमित्त कारण आहे. म्हणजे मी माझं एक सुईच्या टोकाच्या लाखावा भाग एवढं सुद्धा मी ज्ञान कुणाला देत नाही. आणि तुम्ही माझ्याकडून ज्ञान घेत नाही. तुमचा आत्मा स्वयं ज्ञान स्वरूप आहे. तुमच्यामध्ये कारण रूपाने ज्ञान आहे, म्हणून तुम्हाला कार्य रूपाने तुम्हाला स्वयं समजत आहे. आपण वस्त्र घातलं, चष्मा घातलं, मग वस्त्राला चष्म्याला ज्ञान होतं का नाही? होत नाही. का? ज्ञान नाही. मग ज्याच्यात ज्ञान नाही त्याला तुम्ही ज्ञान देऊ शकत नाही. आणि ज्याच्यात ज्ञान आहे त्याला ज्ञान देऊ शकतो. बरोबर आहे ना दीपा? ज्याच्यात ज्ञान नाही त्याला ज्ञान देऊ शकत नाही, आणि ज्याच्यात ज्ञान आहे त्याला ज्ञान देऊ शकतो. उपादान निमित्ताने जर देतोय, मान्य केलं,
पण सिद्धांत काय सांगतो, ज्याच्यामध्ये ज्ञान नाही त्याला तुम्ही ज्ञान देऊ शकत नाही. मग ज्याच्यामध्ये ज्ञान आहे त्याला पण ज्ञान देऊ शकत नाही, कारण तो स्वयं ज्ञानस्वरूपी आत्मा आहे. मग जो स्वयं ज्ञानस्वरूपी आहे त्याला तुम्ही ज्ञान देणार का? नाही. म्हणून काय निर्णय करायचा, कोणी असो, कोणी वक्ता असो, तो वक्ता मला ज्ञान देत नाही. मी स्वयं आत्मा ज्ञानस्वरूपी आहे आणि कोणता केवळ ज्ञानस्वरूपी मी आत्मा आहे आणि माझ्या केवळ ज्ञानस्वरूप आत्म्यातून मला ज्ञान येत आहे. एवढी आपल्या आत्म्यावरती उपकार करा, मग आपला आत्मा खुश होतो. माझ्यातून मला सर्व प्राप्त होतं, शाबासकी देतो आपला आत्मा आपल्याला त्या दिवशी. तर आत्तापर्यंत शरीरातून, इंद्रियातून, देवातून, गुरुतून, शास्त्रातून, प्रकाशातून, कर्माच्या क्षमामध्ये बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड खाल्ल्यामुळे ज्ञान येतं. ठीक आहे, ते निमित्त कारणं आहेत, पण ज्ञान कुठून आलं? मग असा आम्ही अनादि अनिधन एक शुद्ध केवळ ज्ञानस्वरूप शुद्ध निश्चयने मी आत्मा आहे, तो कारणरूप आत्मा आहे, त्याचं ध्यान करायला आचार्यांनी सांगितलं. जे आचार्यांनी तुम्हाला कार्य परमात्म्याचं ध्यान करायला सांगितलं नाही, तो उपादेय म्हटलं नाही. आपला स्वतः मोक्ष सुख ज्या कारणाला लक्ष दिल्याने प्राप्त होतं, असा माझा शुद्ध आत्माच मला ध्यान करण्यासाठी उपयोगी आहे. अन्य कोणीही मला ध्यान करण्यासाठी उपयोगी नाही. म्हणून आचार्य एखादा बालक 9 महिने 10 महिने वर्षाचा आहे आणि समजा तो स्वयं उठून चालू लागला, तर आपण त्याला धरतो का? चालू दे, त्याला निरालंब ठेवतो. तसं आचार्य आपल्याला मिथ्यात्व अवस्थेत हात धरायला सोडायला सांगतात. धरू नका, कोणाचंही अवलंबन घेऊ नका. जे जे सिद्ध परमेष्ठी आर्यंत झाले त्यांनी स्वतःच्या शुद्ध आत्म्यालाच उपादेय करून त्याचं ध्यान करूनच मोक्षाला गेले. मग असा मोक्षाचं सुख प्राप्त होणारा तुमचा कारण परमात्मा आत्ता तुमच्यापाशी शुद्ध आहे, मोक्षस्वरूप आहे, त्याचं ध्यान करा, अन्याचं ध्यान करू नका. एवढ्या सोप्या सरळ बोबड्या भाषेतल्या जीवाला आचार्यांनी सोप्या भाषेत समजून दिलं. आणि याला आपण म्हणलं नाही कठीण आहे, होत नाही, जमत नाही, तर आचार्य म्हणतात तुझं भाग्य, तुझ्यापाशी आम्ही काही करू शकत नाही. हो. स्वयं सिद्ध ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. स्वद्रव्य अनंत गुण संपन्न शुद्ध स्वरूप आहे. स्वभाव नित्य उपयोग मात्र शुद्ध स्वरूप आहे. स्वकाल अनादि अनिधन शुद्ध सत्स्वरूप आहे. स्वक्षेत्र चैतन्य अमूर्ति नियत शुद्ध असंख्यात प्रदेशी अखंड एकाकार ज्ञान शरीर मात्र निज शुद्धात्म द्रव्य आहे.
निश्चय अनंत चतुष्टयाने स्वयं परिपूर्ण आहे. अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत वीर्य, निश्चय अनंत चतुष्टयाने स्वयमेव अरहंत स्वरूप आहे. ज्ञाता मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. शांति शांति शांति. विसर्जन. नमो अर्यन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाण, नमो लोये सौवतां, नमो अर्यन्ताण, नमो सिद्धाणं, नमो आयर्याण, नमो वज्रायाण, नमो लोये सौवतां, नमो अर्यन्ताण, नमो सिद्धाणं, नमो आयर्याण, नमो वज्रायाण, नमो लोये सौवतां. ओम विसर्जन. ज्यावाणी ते ज्ञान ते सोजे लोकालोक, सोवाणी मस्तक नमो सदा देतो. देव भजो अरहंत नित, गुरुसेवो निर्ग्रह, दया धर्म पालो सदा यही मुक्तिदातम्. सिद्धांत शास्त्र की जय, जिनवाणी माता की जय, चौसो भगवान की जय, अनंतानंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय, आचार्य श्री योगेंद्र देव स्थित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय, आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय, 3,9 करोड़ मुनिराज की जय, आदिनाथ भगवान की जय, शुद्धात्म तत्व की जय. नमस्तु नमस्तु नमस्तु.